पुण्यावरून सकाळी निघाल्यानंतर दुपारी 12 वाजता आम्ही तापोळ्यामध्ये पोहोचलो. तिथे गेल्यावर पहिल्यांदा चेक इन केलं. रूम ज्या आहेत त्या आम्ही ऑफलाईनच बुक केल्या होत्या, कारण हा जो प्लॅन आहे तो अगदी कॅन्सल होता होता राहिला होता. त्याच्यामुळे ऑनलाईन बुकिंग काही जमलीच नाही. पण गेल्यानंतर आम्हाला नशिबाने रूम्स पण भेटल्या आणि त्याही एकदम चांगल्या हॉटेलमध्ये. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्याचं नाव होतं किनारा ॲग्रो टुरिझम आणि हे जे हॉटेल आहे ते लेक फेसिंग असल्यामुळे फक्त सकाळ आणि संध्याकाळच नाही तर ऑल द टाईम इथला जो व्ह्यू आहे तो एकच नंबर होता. चेक इन केल्यानंतर तिथल्या स्टाफने आम्हाला रूम स्क्रीन करून दिल्या. शिवाय आमचं सामान पण त्यांनी शिफ्ट करून दिलं. आम्ही लगेच फ्रेश होऊन मस्त असं जेवण केलं. जेवण पण एकदम टेस्टी होतं आणि व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही मेनू जे आहेत ते इन्क्लुडेड होते. तुम्ही जर तापोळा ट्रिप प्लॅन करत असाल आणि स्टेसाठी हॉटेलचा विचार करत असाल तर मी तुम्हाला किनारा ॲग्रो टुरिझम हे नाव नक्की रेकमेंड करेल. कारण हे जे हॉटेल आहे ते फुल पैसा वसूल तर आहेच, शिवाय इथला स्टाफसुद्धा एकदम डाऊन टू अर्थ आहे. तुमच्या एकदम छोट्या छोट्या गोष्टीची सुद्धा ते एकदम बारकाईने दखल घेतात. जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही बराच वेळ कॅरम खेळत बसलो होतो. मुलं पण गार्डनमध्ये खेळत होते. सचिन मात्र लगेच झोपले होते कारण ते ड्रायव्हिंग करून थकले होते. कॅरम खेळून झाल्यानंतर आम्ही पण थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळचा चहा वगैरे घेऊन पुन्हा बोटिंग करण्यासाठी गेलो. आमच्यासोबतच मुलांनी पण ही जी ट्रिप आहे ती खूप एन्जॉय केली आणि बोटिंगला गेलो तेव्हा एकदम थंड आणि शांत वातावरण होतं. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे असं तर अजिबातच वाटत नव्हतं. खूप रिलॅक्सिंग फील होत होतं. आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि मुलांचा बड्डे असे 3 फंक्शन तर ऑलरेडी होतेच, पण आमच्यासारखेच एक गेस्ट जे आहेत ते हॉटेलवर आलेले होते. त्यांचा पण आज बड्डे होता आणि असे 4 फंक्शन जे आहेत ते आम्ही तिथे सेलिब्रेट केले. आम्ही काही केक वगैरे आणला नव्हता, कारण मग मुलं फक्त केकच खातात. पण फायनली जे व्हायचं तेच झालं. केक कटिंग झाल्यानंतर मस्त असा बार्बिक्यूचा प्रोग्राम होता. त्याच्यामध्ये सुद्धा व्हेज आणि नॉनव्हेज असे 2 सेपरेट मेन्यू होते. बार्बिक्यू झाल्यानंतर लगेच जेवण पण तयार होतं. जेवणामध्ये 2 भाज्या, स्वीट डिश असं सगळं होतं. पोटभर मस्त असं जेवण केलं. हॉटेलला जे पण लोक आले होते ते जेवण करून झाल्यानंतर लगेच झोपले होते. पण असं कॅम्पफायर लावून आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. अँड दिस इज हाऊ आवर डे 1 एंडेड ॲट किनारा ॲग्रो टुरिझम.